नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या गव्हर्नमेंट जॉब गुरु या मायबोली मराठी युट्यूब चॅनलवर। तर बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला मी सांगू इच्छितो की तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण बातमी आहे। सर्वात महत्त्वाचा जो अपडेट आहे तो शासनाकडून आलेला आहे आणि तसेच शासनाने तुमच्यासाठी केलेला जो महत्त्वाचा शासन निर्णय आहे, जो नवीन जीआर आलाय, त्या जीआर मध्ये तुमच्यासाठी काय नवीन पॉइंट्स आहेत त्या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर व्हिडिओ बघा, शेवटपर्यंत बघा, नाहीतर तुम्हाला माहिती संपूर्ण समजणार नाही। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, आपण आता आलोय त्यांच्या ऑफिशियल जो जीआर शासनाचा निर्णय जो प्रसिद्ध झालाय त्याच्यावर। त्या ठिकाणी बघा काय म्हटले त्यांनी, कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरिता आता शेतकरी ओळख क्रमांक म्हणजेच काय फार्मर आयडी जो आहे तो अनिवार्य करण्याबाबतचा हा जो शासन निर्णय आहे त्या महाराष्ट्र शासनाने केलेला आहे। बघा, महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाअंतर्गत हा जो शासन निर्णय क्रमांक आहे ॲग्रीस्टॅक 2025 यांच्या अनुषंगाने हा जो शासन निर्णय आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। तर मग या शासन निर्णयामध्ये या जीआर मध्ये नेमकं काय म्हटले ते आता आपण पॉइंट वाईज समजून घेऊया। बघा काय म्हटले, शासन निर्णय पहिला पॉइंट आहे बघा, कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरिता शेतकरी ओळख पत्र क्रमांक म्हणजेच फार्मर आयडी दिनांक किती 15/4/2025 पासून अनिवार्य करण्यात आलेला आहे। बघा शेतकरी मित्रांनो, कृषी विभागामार्फत काय केलेले आहे, ज्या कोणत्या नवीन योजना येणार आहेत त्यांचा जर तुम्ही लाभ घेणार असाल तर शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजेच फार्मर आयडी क्रमांक हा तुमच्याकडे 15/4/2025 पासून असणं हे अत्यंत महत्त्वाचं आता आहे। त्याशिवाय तुम्हाला या योजनेचा आता लाभ घेता येणार नाही, हे आता अनिवार्य त्या शासनाकडून केलेलं आहे। तर त्यानंतर दुसरा पॉइंट त्यांनी काय सांगितले बघा, कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या सर्व योजनांसाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजेच फार्मर आयडी क्रमांक अनिवार्य करण्यात आलेला आहे। बघा तेच आहे 15/4/2025 पासून आता तुम्हाला फार्मर आयडी क्रमांक जो फार्मर आयडी आहे तो अनिवार्य करण्यात आलेला आहे। आणि जो फार्मर आयडी आहे करण्यात आलेला आहे त्याबाबत सर्व जे संबंधित पोर्टल आहेत बरोबर, त्यानंतर जे संकेतस्थळ आहेत, त्यानंतर जे ऑनलाईन प्रणाली आहे इत्यादी मध्ये जे सर्व संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून आवश्यक त्या तांत्रिक सुधारणा करण्याची कारवाई सुद्धा आयुक्त कृषी जे कृषी आयुक्त असतात त्यांना करण्यात आलेला आहे। त्यानंतर काय म्हणले पुढचा पॉइंट बघा, तिसरा, शेतकरी ओळख क्रमांक आणि त्याच्याशी संलग्नित डेटा म्हणजेच कोणता जिओ रेफरन्स पार्सल डेटा म्हणजे जमिनीचा जो पार्सल डेटाचा जो असतो, त्याचप्रमाणे त्यावर घेतलेली जी पिके आहेत डीसीएस या कृषी विभागामार्फत वापरत असलेल्या विविध ऑनलाईन प्रणाली म्हणजेच एपीआय त्याद्वारे ॲग्रीस्टॅक या प्रणालीशी जोडण्यासाठी आवश्यक कार्यवाही आयुक्त जमाबंदी तथा संचालक भूमी अलेख महाराष्ट्र राज्य पुणे व आयुक्त कृषी यांना समन्वयित करण्यात आलेली आहे। ज्या शेतकऱ्यांनी अद्याप शेतकरी ओळखपत्र क्रमांक फार्मर आयडी साठी नोंदणी केलेली नाही त्या शेतकऱ्यांना आता तातडीने सदर पोर्टलवर नोंदणी करण्यात प्रवृत्त करावे आणि यासाठी काय केले, ग्राम विकास समिती त्याचप्रमाणे सीएससी सेंटर त्याचप्रमाणे क्षेत्रीय यंत्रणेची मदत घ्यावी असं त्यांनी सांगितलेलं आहे या जीआर मध्ये। म्हणजेच काय, आपले सरकार आहे, महाई सेवा केंद्र आहे, सीएससी आहेत, त्या ठिकाणी तुम्ही हे फार्मर आयडी काढून घ्या आणि त्या ठिकाणी प्रोत्साहन करा असं त्यांनी सांगितलेलं आहे बरोबर। त्यानंतर बघा, आपल्या चॅनलवर फार्मर आयडी कसे काढावे याचा हा देखील व्हिडिओ आहे, तुम्ही त्या ठिकाणी जाऊन चेकआउट करू शकताय बघा। त्यानंतर त्यांनी पाचवा पॉइंट जो काय आहे तो म्हटलेला आहे, शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक आवश्यक असल्याबाबत आयुक्त कृषी यांच्याद्वारे प्रचार आणि प्रसिद्धी जनजागृती करण्यात यावी असं त्यांनी सांगितलेलं आहे। तर बघा, या शासनाच्या निर्णयामध्ये एक समजून येते की तुम्हाला 15/4/2025 पासून अनिवार्य करण्यात आले फार्मर आयडी। कुठलंही एखादं तुम्ही शेतकरी कृषी योजना जर लाभ घेणार असाल शेतकरी मित्रांनो तर तुम्हाला फार्मर आयडी हे अत्यंत
अत्यंत महत्वाचं असणार आहे आणि ते अनिवार्य असणार आहे, ते तुम्हाला काढूनच घ्यावे लागणार आहे। आणि त्यासाठी तुम्हाला या 3 नंबर पॉइंट मध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, 4 नंबर पॉइंट मध्ये सांगितलेलं आहे की तुम्हाला भरपूर सोयी सुविधा दिल्या जाणार आहेत। ते काढून घेण्यासाठी तुम्हाला महा ई सेवा केंद्र जे आहे त्या ठिकाणी तुम्हाला फार्मर आयडी काढून मिळेल, त्यानंतर सीएससी सेंटर्स असतील त्या ठिकाणी तुम्हाला काढून मिळेल, त्यानंतर त्याची जनजागृती सुद्धा या 5व्या पॉइंट मध्ये त्यांनी करायला सांगितलेलं आहे। चला तर मग बघा शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। भेटूया पुन्हा एकदा अशाच एका महत्त्वपूर्ण अपडेटेड व्हिडिओमध्ये। चला तर मग धन्यवाद।